बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यानंही पोलिसात धाव घेतली। ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमिरचा डीप फेकचा एक व्हिडिओ समोर आला। आमिर खान ऐन निवडणुकीच्या तोंडावर डीप फेकचा शिकार झाला आणि यात एका राजकीय पक्षाचा खोटा प्रचार करणारा कॅप्शन वापरून आमिरचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की आमिरचा आवाज डब करण्यात आलेला आहे। आता याच प्रकरणी आमिरनं पोलिसात धाव घेतली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया। रामराजे, एकीकडे पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपतो आहे, नेत्यांची मोठी सध्या प्रचाराची घाई गडबड दिसतेय, मात्र अशातच अशा प्रकारे निवडणूक प्रचारासंदर्भातला एका अभिनेत्याचा आणि तोही मिस्टर परफेक्शनिस्टचा एक व्हिडिओ समोर येतोय। बिलकुल, आणि म्हणूनच ही धक्कादायक बाब आहे आणि त्यासाठीच आलेला आहे। बरं, हा व्हिडिओ काय आहे? एक तर ती आचारसंहिता आहे आणि प्रचार चालू आहे आणि प्रचारावर राजकीय आरोप होत असतात, परंतु आता या राजकीय आरोपामध्ये सुद्धा आमिर खान उतरलेला आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ खरा नाहीये, हा खोटा आहे, डीप फेकनं हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओ मधला कंटेंट जो आहे तो स्पष्टपणे सांगतो की तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये असलेच पाहिजे आणि ती रक्कम जर नसेल तर मात्र ती कुठे गेली हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आलेली आहे। म्हणजेच की काँग्रेसतर्फे हा प्रचार आमिर खानच्या डीप फेकच्या माध्यमातून केला जातोय आणि यामुळेच आमिर खाननं धाव घेतलेली आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। आमिर खाननं सुद्धा सांगितलेलं आहे आणि इतर लोक सुद्धा सांगतात की यावर विश्वास ठेवू नका आणि त्यासाठीच ही धाव घेण्यात आलेला आहे। नक्कीच आता या सगळ्या संदर्भात तपासातून काय निष्पन्न होतंय याकडे लक्ष असेलच, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमिरचा प्रचारासंदर्भातला एक डीपफेक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। धन्यवाद रामराजे, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।